कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य सेवेअंतर्गत केंद्र शासनाच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीमधून छत्रपती ताराराणी चौक, टाकाळा निगडे हॉल, राजारामपुरी संयुक्त महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, सिद्धार्थनगर आणि साकोली कॉर्नर या ठिकाणी आरोग्य मंदिरं उभारण्यात आली आहेत। आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ही आरोग्य मंदिरं रुग्णसेवेत रुजू करण्यात आली। यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची प्रमुख उपस्थिती होती। या नवीन आरोग्य मंदिरामार्फत प्राथमिक उपचार, असंसर्गजन्य आजारावर उपचार, गरोदर माता तपासणी, 0 ते 16 वर्ष वयोगटातील लसीकरण, आवश्यकतेनुसार तज्ज्ञ सेवा, योगा सत्र आदी सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य सेवेचं कौतुक करत महापालिकेनं असंसर्गजन्य आजारांचे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करावेत अशी सूचना केली। आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी महानगरपालिकेची आरोग्य सेवा अधिक व्यापक करण्यासाठी DPDCमधून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, शहर अभियंता हर्षजित घाटगे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, उपशहर अभियंता निवास पोवार, अरुण गुजर, सुरेश पाटील, डॉक्टर अमोल माने, कनिष्ठ अभियंता मीरा नगिमे, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका उपस्थित होत्या।